नमस्कार. तर सगळ्यात अगोदर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हे वर्ष तुम्हाला सुख, समाधान आणि आरोग्याचं जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर सगळ्यात अगोदर मी इथे हळदीचं लेपन करून घेतलं, कारण आज अमावस्या पण असते. आणि ते रांगोळी काढून घेतली, कारण बाहेरचं काम आवरलं ना तर आतली कामं आवरायला बरं पडतं. आणि लगेच मी इथं पीठ मळून घेतलं आणि पुरण पण वाटून झालेलं होतं माझं. आणि भज्याचं पीठ पण मळून ठेवलं, म्हणजे भजी कशी छान होतात मुरल्यानंतर. आणि इकडे येळवणी पण काढलं होतं आमटीसाठी. तर इकडे मग माझं लगेच भजी, कुरडी, पापडी हे तळण्याचं काम चालू होतं. आणि ते तळल्यानंतर इकडे लगेच एका शेगडीवरती आमटी बनवली आणि दुसऱ्या शेगडीवरती तांदळाचा भात बनवला. आणि तो झाल्यानंतर लगेच शेवयाचा भात बनवला, कारण आमच्याकडे ना गुढी उभा केली ना की लगेच शेवयाचा भात याचा नैवेद्य असतो. आणि चिंचेचा कोळ, म्हणजे चिंच, गूळ आणि त्याच्यामध्ये लिंबाचा तौर असं मिक्स करतात. पण लिंबाचा तौर काही मला भेटला नाही, त्याच्यामुळे मी असंच मिक्स केलं. आणि अहोंचं इकडे चाललेलं होतं गुढी उभारण्याचं. तर हे गुढी उभारत होते, तोपर्यंत मी नैवेद्याचं ताट घेऊन आले आणि हे पूजा करून गेले. आणि मग माझं पण इकडे स्वयंपाक झाला. माझ्या पण इकडे सगळ्या पोळ्या झाल्या आणि मग मी ताट बनवलं नैवेद्याचं. आणि साधी अशी मी तयार झाले आणि मी पण पूजेसाठी आले. तर माझी पण इकडे पूजा चालू होती. तर आज हवा एवढी होती ना की असं वाटत होतं की पाऊस येणार आहे, कारण ऊन पण होतं आणि हवा पण जास्त होती आज. थोडंसं आज वातावरण वेगळंच झालेलं होतं. नवीन वर्षाचं पाऊस येणार की काय असं मला तर वाटत होतं. आणि इकडे बघू शकताय तुम्ही की इथे मी पण आता नैवेद्याचं ताट ठेवलं. आणि गुढी आम्हाला खाली उभं राहायची होती, पण शंभू लहान आहे आणि तो काहीतरी दिव्याला हात लावेल किंवा अगरबत्तीला हात लावेल, त्याच्यामुळे आम्ही वरतीच उभं केली. आणि माझ्या बाळाला हार कधी खाईल असं वाटत होतं, कारण त्याला गोड खूप आवडतं. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.